मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या दुःखद निधनानंतर संपूर्ण राज्यावर शोककळा पसरलेली आहे। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे आमदार जिरवाळ साहेब आहेत, त्याचसोबत खोसकर साहेब देखील आहेत। जिरवाळ साहेब, काल आपण अजितदादांच्या अंत्यविधीला त्या ठिकाणी होतात। पुढे नेमकं आता पक्षाचा प्रवास कसा असू शकतो? एक आमदार म्हणून तुमची काय, नेमकी मंत्री म्हणून काय तुमची भूमिका असेल? तसं कालच्या घटनेनंतर एकूण असं वाटायला लागलं आहे का कुठल्याही पद्धतीनं काही केलं तरी ती झीज, ती पोकळी भरून न निघणारी आहे। पण त्यातले त्यात आता हा एवढा मोठा परिवार महाराष्ट्रभरातला, तो विशेषतः ग्रामीणचा, का दादा म्हणले का कालचं जर चित्र आपण बघितलं असेल तर 80% तरुण वर्ग होता। तरुण वर्गांच्या अपेक्षा, आशा ह्या दादांकडून पूर्ण न होता दादा आपल्यातून निघून गेलेत आणि ती झीज भरून काढण्यासाठी अनेक तरुणांमधून, बारामतीतून, वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेली बरीच लोक ज्या वेळेला भेटली अंत्यविधीच्या नंतर, अंत्यविधीपर्यंत कोणी कोणाबरोबर बोलत नव्हतं। पण अंत्यविधी झाल्यानंतर बाहेर येताना आता काय, ह्याच्या पुढं काय, अंत्यविधी करून चाललो आपण, आपलं काय होणार, दादाचं काय होणार, कुटुंबाचं काय होणार, मोठ्या साहेबांचं काय होणार, अशा पद्धतीने हळहळ तळमळ व्यक्त केली जात होती। त्यावेळेला काहींच्या मुखातून स्वर येत होते का काही करून आता सुनेत्राताईंना पुढं आणावं, सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री करावं, का जेणेकरून एक सांत्वन होईलच होईल, पण त्याच्याबरोबर कार्यकर्त्यांना एक आधार मिळेल, अशा पद्धतीची भावना त्या ठिकाणी होती। पण हे जरी तुम्ही म्हणत असले तरी हे वस्तुस्थिती वेगळी आहे। सुनेत्राताईंना उपमुख्यमंत्री जरी करायचं असेल तरी वेगवेगळ्या पद्धतीनं टेक्निकल अडचणी बऱ्याच या ठिकाणी येऊ शकतात। हे सगळं सोडवता येईल असं वाटतंय का? आणि उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्राताईंना बसवता येईल असं वाटतंय का? नाही, असं आहे, आता महायुतीत आम्ही सगळेजण काम करत होतो। महायुतीतले प्रमुख फडणवीस साहेब असतील किंवा शिंदे साहेब असतील किंवा अमित शहा साहेब असतील, पंतप्रधान मोदी साहेब असतील, ह्यांच्याकडून एकूण जर बघितलं तर मला वाटतं कुठंतरी ह्या कुटुंबाला न्याय देण्याच्या दृष्टीनं निश्चित विचार केला जाईल असं मला वाटतं। मग टेक्निकली दृष्ट्या जे असेल ते तर बसवावंच लागेल, पण त्याच्यातून मार्ग काढायला पवारसाहेब आहेत। ही सगळ्यांनी जर मनावर घेतलं तर मला वाटतं जनतेची मागणी आहे ती पूर्ण होईल अशी पद्धतीची भावना दिसते। खोसकर साहेब, आपण या ठिकाणी आलेला आहात। खोसकर साहेब, जिरवाळ साहेब, खरं तर इथं बस जिरवाळ साहेब, ह्याच भावना किंवा अशाच पद्धतीची एक अश्रूंचा बाण जो आहे तो सगळ्यांनाच फुटलेला आहे। या सगळ्या परिस्थितीमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असं वाटतंय का? त्यासाठी आपण वैयक्तिक प्रयत्न करणार? राष्ट्रवादी दोन्ही एकत्र येतील, कारण राष्ट्रवादी एकत्र येण्याचे चिन्ह तसे दादा असतानाच त्यांनी सुरू केलं होतं का ज्या नगरपरिषदा, नगरपालिका, जिल्हा परिषद याच्या निवडणुका ज्या होत आहेत आत्तासुद्धा, तर त्याच्यात अनेक ठिकाणी एकत्र येऊन लढण्याच्या संदर्भातल्या चर्चा झाल्यात आणि त्या पद्धतीचंच जागा वाटपांचंसुद्धा त्या ठिकाणी झालेलं आहे। त्याच्यामुळे निश्चितच पवारसाहेबसुद्धा विचार करतील आमचा सगळ्यांचा, अशी आमची विनंती राहील। आणि त्या दृष्टीनं कदाचित आम्ही साहेबांकडे जाण्याच्या आधीसुद्धा साहेब आम्हाला बोलू शकतात, सांगू शकतात का बाबा आता तुम्हाला, कारण आम्ही सगळेजण आता पोरके झालो आहे, म्हणजे मग पवारसाहेबांच्या गटाचे असतील, दादाच्या गटाचे असतील, तरी पूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे। खोसकर साहेब, आपल्याला खरं तर बोलणं शक्य नाही आम्हाला कळतं आहे, पण जिरवाळ साहेबांनी जे सांगितलं की संपूर्ण राज्य पोरकं झालेलं आहे, आपली वैयक्तिक काय आठवण आहे दादांच्या संदर्भात? बोलायसारखं काही ठेवलंच नाही दादाने। पांडुरंगाने तेवढा वेळ तरी टाळायला लागलो, सगळ्याला पोरकं केलं। आम्ही सगळेच आज वाईट याच्यात पडलो, संकटात।
मी माझ्या आईबापानंतर फक्त दादाला मानायचो. दादा माझ्यावर चिडले की दादा म्हणायचे. एकच मंगळवारी गेलो नाही शिरवाचा आम्हाला म्हणे अरे हिरामन आला नाही. दुसऱ्या दिवशी गेलो म्हणलं दादा मंडळीचं ऑपरेशन तू डॉक्टर होता की म्हणे इथं लोक पांडुरंगाने एवढी वेळ तरी येऊ द्यायला लागितले. आपण बघतोय या ठिकाणी खरं तर खोसकर साहेब असतील किंवा झिरवाळ साहेब असतील यांना देखील आपले अश्रू जे आहेत ते अनावर होत आहेत. अजितदादांच्या या संपूर्ण दुर्दैवी मृत्यूनंतर खोसकर साहेब जे आहेत ते या ठिकाणी झिरवाळ साहेबांच्या घरी आहेत. त्यांच्या घरी ते आलेले आहेत. मात्र या ठिकाणी आल्यानंतर त्यांना अश्रू जे आहेत आपले ते अनावर झालेले आहेत. त्यांच्या अश्रूंचा बांध जो आहे तो या ठिकाणी फुटलेला आहे. आपल्या आईवडिलांनंतर आपण जर कोणाला मानत होतो, कोणाबद्दल आपल्याला श्रद्धा होती तर ते म्हणजे अजितदादा. आणि अचानक ज्यावेळेला अजितदादांच्या मृत्यूचा हा निरोप आला त्यावेळेला आम्ही पूर्णपणे पोरके झालो अशा पद्धतीची भावना जी आहे ती या ठिकाणी खोसकर साहेब व्यक्त करतायत. खरं तर हिरामण खोसकर हे अजितदादांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजले जातात. दादांचे अत्यंत जवळचे आमदार, अत्यंत लाडके आमदार म्हणून खोसकर यांची ओळख आहे. ज्या ज्या वेळेला अजितदादा नाशिकला येत त्या वेळेला खोसकर साहेब त्यांना भेटण्यासाठी विमानतळावर जायचे, त्यांची भेट घ्यायचे. आता मात्र या ठिकाणी त्यांना अश्रू अनावर होत आहेत. खोसकर साहेब, दादा ज्या ज्या वेळेला नाशिकला यायचे त्या वेळेला आपण दादांची भेट घ्यायचात. काँग्रेसमध्ये जरी होतो एखाद्या ठिकाणी एखाद्या नाही वजरला नाही गेलो अरे हिरामन आला नाही इथं, अरे डिकले हिरामन का बरं नाही आला, मला फोन अरे तू दिसला नाही. खूप जीव खूप प्रेम असं न मारून म्हणणार मी माझ्या आयुष्यात मी पाहिला आणि आता पाहिला. 30-35 वर्षाला जिल्हा परिषदला 25 वर्ष काढली भरून. वाईट वाईट. आपली शेवटची भेट खोसकर साहेब कधी झाली दादांची? दादाची भेट एवढं झाली नाही. मागच्या मंगळवारी मी गेलो नाही म्हणलं आता भरू द्या. नगरपालिकेमध्ये 4 नगरसेवक आले. दादा बोलतील सगळ्यांना मी टाळून दिलं. म्हणलं जाऊ दे आता दादा शांत होतील आणि मग जाऊ. मला साहेबांनी फोन केला म्हणून मी येतच नाही. मी दादाला आता तोंडच दाखवत नाही. तो दादा बरोबर शांत होत नाही तर मी दाखवणार नाही. BJP मग मला बादमध्ये उमेदवारी चालत गेली. भाऊसाहेब दादाला माहीत झालं. दादाने बोलून घेतलं मला. म्हणे काय रे तू असं काय करतो रे हिरामन, तू इकडं आमदार तिकडं फोनला उभं करतो. म्हणजे दादाचा विषय सोडला. मी त्या मिनिटाला सोडून दिले. दादा म्हणजे काय बोलावं दादा. आपण बघतोय की हिरामण खोसकर जे आहेत त्यांना या ठिकाणी अश्रू अनावर होत आहेत. झिरवाळ साहेबांना भेटायला खरं तर या ठिकाणी खोसकर साहेब आलेले आहेत. झिरवाळ साहेब, अत्यंत ही जी संपूर्ण परिस्थिती आहे अशीच अवस्था आज राज्यभरातल्या राष्ट्रवादीच्या आमदारांची आहे. सगळीकडे आपल्याकडे वरती छतच राहिलेलं नाही आहे. पूर्णपणे पोरके झाल्याची भावना आहे ना. आता खोसकर साहेब मला वाटतं परवापासून आम्ही एवढं समजवतो पण शेवटी नाही त्या वेदना त्यांना सहन होत. परवा मिटकरी साहेब आले. मिटकरी साहेब अजिबात उभं सुद्धा राहता येत नव्हतं, एवढी वाईट अवस्था. लंकेश साहेब आणि अशी अनेक लोक. मग ती निवड पक्षाचेच आमदार म्हणून नाही, कारण दादा हे असे वेगळं व्यक्तिमत्व होतं का दादा अनेक विरोधक आमदारांनासुद्धा मार्गदर्शन किंवा सहकार्य करणं, फोन फान करणं, सेक्रेटरींना सांगणं, हे विरोधी पक्षाचं असेल तरी ते मदत करायचे हे अनेक लोक सांगतात. त्याच्यामुळं आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. आणि म्हणून खोसकर साहेबांसारखेच असे अनेक लोकांचं आजही आणि अजून किती दिवस परमेश्वर अशा पद्धतीनं परीक्षा घेतो आहे काय. साहेब, आपल्या घरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही बघतोय की या ठिकाणी राष्ट्रवादीचं घड्याळ आहे, दादांचे फोटो प्रत्येक ठिकाणी लावलेले आहेत. तुमचे सुद्धा डोळे या ठिकाणी पाणावलेले आहेत.
आठवणी येत आहेत? आठवणी म्हणजे त्या कधी पुसतील असंच वाटत नाही, कारण क्षणोक्षणी वेगवेगळ्या ठिकाणी म्हणजे एक वाट होतं, काल ज्या वेळेला अंत्यविधी होता तर दादांचं स्मरण यायचं का जेव्हा ते कागद पडलेले, फुलांचा तुकडा पडलेला ते सुद्धा उचललं जायचं, तेव्हा ते मॅनेजमेंट जे असेल, मग सुप्रियाताई असतील म्हणा किंवा जे तिथं होते, का दादांना घाण हे अजिबात आवडत नव्हतं. अक्षरशः CM साहेबांच्या तिथं किंवा कुठे दादा जाणार असतील तर दादा जाताना दादा येणार आहेत असं म्हणल्यावर पहिले रस्ता पाहायला जायचा, कुठं बाटली पडली का, कुठं कागद पडलेला आहे का. कारण दादाचा स्वभाव असा होता, स्टेजवर चढताना सुद्धा एखाद्या कार्यक्रमाच्या एवढा तुकडा जर कागदाचा असेल तर स्वतः उचलणार, कोणावर रागावणार नाही. इतके नियम, इतकी शिस्त होती. बिस्लरीचं पाणी ग्लासात घ्या, पण बिस्लरीतलं एवढं पाणी सोडू नका, पिऊन घ्या. जेवायला बसले ताटात एक कणसुद्धा ठेवू नका, नसेल तर घेऊच नका. अशा पद्धतीची शिस्त आणि काटेकोरपणा होता त्यांचा. हा संपूर्ण जो आवाका दादांचा आहे किंवा होता, तो आवाका राष्ट्रवादीमध्ये इतर कोणाकडे येऊ शकेल भविष्यात, किंवा त्या ताकदीनं पक्ष उभारला जाऊ शकतो असं वाटतंय तुम्हाला? नाही, आवाका तर मला वाटते दादाच. आवाका राष्ट्रवादीतच नाही तर आवाका कोणातच नाही एवढा, असं विरोधकसुद्धा म्हणायचे. का जर उरक म्हणायचं ठरला तर दादाशिवाय दुसऱ्याला उरक नाही. किंवा विनोदाने नेहमी म्हणायचे का विधानसभेत मी जेव्हा उपाध्यक्ष असताना 8-8:30 वाजता मी सभागृह चालू करायचो. जेव्हा 2 राष्ट्रवादी झाल्या तर आम्ही BSc होती, BScत विषय झाला तर अनेकांनी अशी चर्चा केली का बाबा 9 वाजता सुरू करा. तेव्हा मी उपाध्यक्ष नव्हतो, तेव्हा मी मंत्रीच होतो. तर नको म्हणे, जयंत पाटील बोलले का आता आमच्याजवळ एवढा लवकर उठणारा मंत्रीच कोणी नाही आहे का जो अध्यक्षांनी 9 वाजता सुरू केली तर एक मंत्री तरी लागतो. तर मग कोणत्याही पक्षाचा असला तरी चालतो, पण मंत्री कॅबिनेट लागतो. आणि दादा असे होते का कोणीच नसेल तरी ते एकटे असायचे आणि सभागृह चालवायचे. त्याच्यामुळं आता दादा आमच्याबरोबर नाहीत, एवढ्या लवकर येणारा माणूस आमच्याजवळ कोणी नाही, म्हणून तुम्ही आता 9 वाजता सुरू करू नका. या सगळ्या परिस्थितीमध्ये शरद पवार साहेब आधार वाटतायत किंवा भविष्य वाटतायत? शेवटी आहेच ना, महाराष्ट्राला आजही साहेबांची प्रकृती इतकी गंभीर झाली तरीसुद्धा हे वेगळे जरी होते तरी काही ना काही आतून मार्गदर्शन असेल म्हणा किंवा सहकार्य एकमेकाला असेल, अशी जी चर्चा आहे ती खरी आहे ना. एक पवार साहेबांचं नाव म्हणूनही त्या ठिकाणी दादाला त्याचा सपोर्ट होता आणि म्हणूनसाठी पवार साहेब जेवढे त्यांना होईल तेवढा काळ तरी ते थांबणार नाहीत असं आमचं मत आहे. आपण बघतोय की या ठिकाणी झिरवाळ साहेब स्वतः भावूक झालेले आहेत, त्यांना आपले अश्रू जे आहेत ते अनावर झालेले आहेत. दुसरीकडे हिरामण खोसकर साहेब हे देखील या ठिकाणी झिरवाळ साहेबांची भेट घेण्यासाठी आले आणि त्यावेळेला त्यांना देखील अश्रूंचा बांध जो आहे त्यांचा तो या ठिकाणी फुटलेला आहे. राज्यभरातले राष्ट्रवादीचे अनेक नेते असतील, कार्यकर्ते असतील, मंत्री असतील, यांना अजितदादा गेलेत आपल्यातून याचा आजही विश्वास पटत नाही आहे. एकमेकांना भेटून आता हे नेतेच एकमेकांचं सांत्वन करत आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये कदाचित दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र झाल्या तर आम्हाला आधार मिळू शकतो अशी भावना आहे. सुनेत्राताई पवार यांनी देखील आता उपमुख्यमंत्रीपदी त्यांची देखील वर्णी लागावी, त्यांना देखील या ठिकाणी संधी द्यावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्यांकडनं होती आहे. आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये या सगळ्या संदर्भात काय काय नेमकं होतं आहे, काय काय एकूण नेतृत्वाच्या संदर्भात निर्णय घेतले जात आहेत हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी. मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस. मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत. यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.